महानगरपालिकेच्या शाळेत मराठी उर्दू सोबत सीबीएसई माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा करण्यात आली। मनपा शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटत असून भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे। महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून नक्षत्रवाडी, कांचनवाडी आदी आणि शहरातील इतर भागात सीबीएसई माध्यमाची इंग्रजी शाळा सुरू करण्याची मागण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता। या विषयावर भाजप नगरसेविका सविता सानप, दया गायकवाड, वंचित आघाडीच्या नगरसेविका करुणा जाधव, भाजपा नगरसेवक अशोक दामले, महेश मालवतकर, गटनेता किशोर नागरे यांनी सविस्तर मांडणी करत सीबीएसई शाळा आवश्यक तर आहेच, पण याबरोबर मराठी उर्दू माध्यमाची शाळा सुद्धा आवश्यक असल्याचं सांगत त्याविषयी प्रशासनाकडे मागण्या केल्या। अनेक सदस्यांनी शहरातील मनपा शाळा बंद होत असून सध्या शाळेच्या संख्येत मोठी घट होत आहे। याला शिक्षक जबाबदार असून काही शिक्षक शिक्षण विभागात लिपिक बनून काम पाहतायत। अशा शिक्षकांवर कारवाई करावी आणि मनपा शाळेच्या परिसरात खासगी शाळांना एनओसी देताना विचार करावा। तसेच खासगी शाळेवर निर्बंध लावण्याची मागणी केली तर गोरगरीब नागरिकांच्या मुलांना मनपा शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं। मनपा शाळेवर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी ज्या नागरिकांची मुले मनपा शाळेत आहे अशा नागरिकांना मालमत्ता करात सूट देण्याची मागणी केली।